नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, बरेचसे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आणि संपूर्ण आपले सुरक्षा रक्षक परिवार, कारण परिवार याच्याकरताच आहे की सुरक्षा रक्षकांचा कुटुंबसुद्धा याच्यामध्ये आहे. आपल्या संस्थेला जोडलेले अनेक असे सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कुटुंब, त्यांनी जी मदत केली, थेंबा थेंबा तळे साचे, तसेच त्या मदतीचा आज आपण या ठिकाणी म्हणजेच बदलापूरपासून थोड्याच अंतरावरती एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आपणच वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब. त्यांच्यासोबतच त्यांच्या सहपत्नी असतात आणि नेहमी त्या सामाजिक कार्यामध्ये पुढे पुढे येताच आणि करतातसुद्धा. आवडीनं आहे सगळे. आज रविवारचा दिवस असूनसुद्धा आपण या ठिकाणी आज पोहोचलो आहे. या शाळेमध्ये आपल्या ज्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कुटुंबियांनी जी मदत केली ती मदत इथेपर्यंत पोचवते. आज माझ्यासोबत आता शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत रोहिणी मॅडम. मॅडम, आज काय वाटतं तुम्हाला? आज आमच्यामुळे त्रास झाला की तुम्हाला आनंद होते आज ह्या सर्व गोष्टी? त्रास तर अजिबात नाही झालेला सर. आज सलग 3 दिवस आपल्याकडे पाऊस पडतो आहे आणि आज एवढ्या भर पावसात तुम्ही अगदी प्रसन्न वातावरण घेऊन आमच्या शाळेमध्ये आलेला आहात आणि मुलांना वह्या वाटप केल्या. नक्कीच या वह्यांचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक दृष्टीने योग्य चांगला उपयोग होईल. मुलं नक्कीच याचा चांगला वापर करून त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब. साहेब, आज तुम्ही आपल्या ह्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम आपण दरवर्षी राबवतो. दरवर्षी आपण वेळात वेळ काढून इथेपर्यंत येतात. आज आलात, तुम्हाला आज काय वाटतं या सर्व मुलांच्याकडे पाहून? आपलं बालपण आपल्याला आठवतं आहे का? सर्वप्रथम संस्थेचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि हा जो स्तुत्य उपक्रम आहे जो आपण गेले 2-3 वर्ष राबवतो आहे तो असाच पुढे राबवला जाईल. आणि स्कूलमध्ये आल्यानंतर आमचं स्कूल आठवतं आम्हाला, म्हणजे आम्ही पण प्राथमिक शाळेतच शिकलेलो आहे. अशाच मुलांमध्ये राहिलेलो आहोत आणि त्यावेळेला आम्हाला पाटी असायची 4थीपर्यंत, वह्या नसायच्या. पण आता पहिलीपासूनच हे आहेत. पाटी एक ती पहिली ते दरवर्षी पाटी फुटणार आणि ती परत दुसरी घेणारच, नाही तर पत्र्याची पाटी वापरायचं आम्ही. आता कालानुरूपात बदल झालेला आहे. इथे आलो, इथली मुलांची परिस्थिती आणि आदिवासी विभागातली परिस्थिती पाहिली तर यांना शालेय शिक्षणासाठी जे शालेय साहित्य लागतं त्याची फार गरज आहे आणि ती गरज ओळखून संस्थेने जो उपक्रम राबवलेला आहे तो अगदी उल्लेखनीय आहे, चांगला आहे आणि गरजूंसाठी असंच पुढे प्रयत्न करावेत. त्यासाठी काय अडचण आली का असेल तर आम्ही संस्थेबरोबर आहोत, इथून पुढे पण राहणार आहोत आणि असेच उपक्रम राबवत जावेत. आणि आल्यानंतर मुलांमध्ये आल्यावर मुलांसारखंच झालो आम्ही. मॅडम होत्या, मॅडमने मुलांना कविता वगैरे म्हणायला लावली, त्यांची ओळख करून दिली. छान वाटलं. आजचा दिवस खरोखर सार्थकी लागला की जेणेकरून जो काही समाजातला जो विकर सेक्शन आहे त्याच्यासाठी आपण देऊ शकलो, त्याबद्दल मी संस्थेचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद साहेब. आता मी एक वेगळा असा प्रश्न आहे की आता जग तुम्ही जसं म्हणाल की बदललं आहे सर्व काही. आता AIचा जमाना आला आहे. अजून टेक्नॉलॉजी किंवा काय आपल्याला काय वाटतं की आणखीन यांच्यामध्ये आपल्याला काय सेवा करता येईल किंवा आपल्या चॅनल पाहून आणखीन काय लोकांना वाटेल की बाबा आम्हाला मदत करायची आहे, अशांना तुम्ही थोडक्यात काय सांगाल? काय इथे आल्यानंतर परिस्थिती पाहिली असता असं वाटतंय की जी नवीन टेक्नॉलॉजी वगैरे काय अजून ती आदिवासी लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. ते NGOच्या माध्यमातून किंवा इतर कोणाच्या माध्यमातून पोचणं गरजेचं आहे. शासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतं, पण शासनाच्या जोडीला जर NGOनी जर सहाय्य केलं, मदत केली तर ह्या मुलांना जे काय आधुनिक साहित्य आहे, तंत्रज्ञान आहे ते मिळालं तर ही मुलं खरोखर पुढं जातील आणि त्यांच्यातले जे गुण आहेत किंवा हे आहेत त्याला चालना मिळायचं काम संस्थेमार्फत किंवा इतर लोकांनी केलं तर आणखीन होईल. आणि ही जो विकर शिक्षण आहे तो एका सामाजिक जो आता जो समाज आहे त्याच्या लेवलला येण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, एवढं मी सांगू इच्छितो. बस. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना माझे नमस्कार. माय नेम इज काव्या शिलनाथ लांगे. स्कूल नेम ZP स्कूल सोनावळा. काय झालं तुमच्या शाळेमध्ये? काय कार्यक्रम होता?
वया वाटप, मग वह्या वाटप केल्यानंतर तुम्ही काय करणार त्या वह्यावरती? अभ्यास. अभ्यास करणार? हो. हां, ठीक आहे. छान छान छान. पहिलं नाव सांगा. माझे नाव आजन अकरम शेख. इयत्ता 6वी, शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा मुलगाव. आज काय कार्यक्रम होता आपल्याकडे? वया वाटप हां, वह्या वाटप कुणी केल्या? सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था यांचे मार्फत वया वाटप जिल्हा परिषद शाळा येथे. याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. हां, आम्हाला वया वाटप केला. आम्ही वयांवर छान छान अक्षर लिहू आणि खूप मनाने लिहू. हां, तुझं नाव काय? प्रज्ञा सागर जावले. हां, कितवीला आहे तू? दुसरी. हां, हां, आज आम्ही सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेकडनं इथे मुळगाव बदलापूर जिल्हा परिषद शाळा यामध्ये आलो आहे. इथे मुलांमध्ये येऊन आम्हाला खूपच निरागस मुलं ही पाहायला मिळाली. त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. त्यांच्या शिक्षिका रोहिणी मॅडम त्या पण त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या. एकंदरीत शाळा आणि शाळेचे उपक्रम सगळं त्याविषयी माहिती घेतली. खूप सुंदर आहे सगळं वातावरण. आता आज शाळा सुरू होऊन नुकतेच काही दिवस उलटलेले आहेत. मुलांकडे पाहिलं तर मुलांमध्ये सगळं नवीन नवीन ड्रेस, त्यांचे नवीन वस्तू, शालेय वस्तू, त्याच्यामध्ये आम्ही काही खारीचा वाटा म्हणून नवीन वह्या त्यांना दिल्या. खूप छान वाटतं, आनंद होतो आहे. आणि मुलांच्या मध्ये मुली पण आहेत. मुलं मुली हां आहेत, तर मुलींच्या बद्दल तुम्हाला कसं वाटतं? काय पाहताय ते? मुलींकडे पाहिल्यानंतर मुली म्हणजे सावित्री आणि जिजाऊच्या लेकी आपण म्हणतो. हो. तर सावित्रीबाईंनी जे काय वारसा पुढं म्हणजे जो चालवला होता, ह्या मुली पुढे नेतील. त्यांचा जीवनाचा उद्धार होईल. शिक्षण घेऊन त्या पुढे जातील. मुली आपल्या पूर्ण देशाला म्हणजे देशामध्ये आज महिला अग्रेसर आहेत. त्यामध्ये पुढे जाऊन ह्या मुलींचाही नंबर असेल असं आपण आशा आणि ठेवूया. मुली कुठेही कमी पडू नयेत. त्याबरोबर मुलंही, आणि हे सगळी लहान मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे. तर ह्या मुलांनी तर त्या मुलांनी तसा त्यांचं जीवन शिक्षण घेऊन सुधारावं. त्यांची आरोग्याची काळजी घ्यावी. उत्तमोत्तम त्यांचं जीवनाची जडणघडण व्हावी. आणि त्यांच्या ह्या जडणघडणीमध्ये आपल्याला काही खारीचा वाटा देता येतो का, ते प्रयत्न करूया. धन्यवाद. हां, कट करा ना. नाही तर नाही.